मालेगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये औषधांचा सध्या तुटवडा पाहायला मिळतोय। कुत्रा चावल्यानंतर देण्यासाठी लागणारा रेबीजचं इंजेक्शन सुद्धा या ठिकाणी संपलाय। लिफ्ट देखील बंद असल्यानं रुग्णांची मात्र हेळसांड होते आहे। अपघातग्रस्त गर्भवतींना पायऱ्या चढून वॉर्डमध्ये जाण्याची वेळ आली आहे। मालेगावमधील सामान्य रुग्णालय समस्यांच्या विळख्यात सध्या सापडल्याचं पाहायला मिळत आहे। रुग्णांचे हाल होत असल्यानं नातेवाईकांनी सुद्धा संताप व्यक्त केला। माझे आजोबा आहेत, हे पायामध्ये फ्रॅक्चर आहेत। आता इथं आलो तर लिफ्ट बंद आहे। आता वरती घेऊन आलो तर ते खाली त्यांनी पहिले काय सांगितलं, वरती घेऊन जा पेशंटला। वरती घेऊन आलो बोलले आता काही एक्सरे काढायचे म्हणे, ECG करायची, तर मशीनवर अवेलेबल नाही। परत आता खाली घेऊन जायचं, ही अशी जगदमारी कव्हर करायची आम्ही। इथं जगाची सगळ्या सुविधा आहेत, मग असे का प्रॉब्लेम येतात यांनी? इथं प्रशासन वगैरे याच्याकडे लक्ष देत नाही का? 1 महिन्यापासून ही लिफ्ट बंद आहे। याच्या अगोदर मी एक पेशंट घेऊन गेलो गेल्या आठवड्यात, तेव्हा तोच प्रॉब्लेम, आता असा प्रॉब्लेम। आता पेशंटची परिस्थिती बघा कशी आहे। हॉस्पिटलची लिफ्ट जेव्हापासून हॉस्पिटल सुरू झालं तेव्हापासून ती लावण्यात आलेली आहे। ती सध्या मेंटेनन्स तिचा सारखा होतो, त्यामुळे ती नादुरुस्त होते आणि ती लिफ्ट बदलण्याची पण